नमस्कार, मी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नंबर 1 तालुका मालवण येथील इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आहे. बांधावरची शाळा जिल्हा परिषद उपक्रमाअंतर्गत आज आपल्या गावातील एका शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची आहे. शेतीचे महत्त्व आणि शेतीचे अनुभव जाणून घेण्यासाठी ही मुलाखत घ्यायची आहे. नमस्कार आजोबा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे. आजोबा, तुमचे नाव काय आहे? माझं नाव विठ्ठल सहदेव गाडे. तुमची शेती किती वर्षांपासून आहे? आमची शेती पूर्वंपार आहे, पण मी स्वतः 40 वर्ष शेती करतो. तुमच्या शेतीमध्ये कोणकोणते पीक येते? आमच्या शेतीमध्ये महत्त्वाची 3 पिकं: भात, भुईमूग आणि नाचणी. तुम्हाला शेतीसाठी पाणी कुठून मिळते? निसर्गाचं पाणी, कारण आम्ही पावसातच शेती करतो. कोणत्या महिन्यात शेतीची जास्त कामे असतात? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तुम्हाला शेतीसाठी कोणकोणत्या अडचणी येतात? नाही, अडचणी येतात, निसर्गाच्याच अडचणी येतात, पावसाच्या, बाकी काय. पीक चांगले हवे म्हणून तुम्ही काय कराल? पीक चांगले यावं म्हणून आम्ही मुळात आधी शेणखत वापरतो. त्याच्यामुळे आम्हाला कसला भीतीच वाटत नाही. आणि थोडंसं नैसर्गिक दुकानचं खत वगैरे वापरतो आम्ही. तुम्ही शेतीसाठी कोणते यंत्र वापरतात? आमच्याकडे पूर्वंपार म्हणून बैलाची अवजार आहेत, बैलाने शेती करतो. आणि आता नवीन आधुनिकमध्ये ट्रॅक्टर, असे जी नवीन उपक्रम यंत्रणा झाली आहे शेतीची, ती जवळजवळ सगळीच वापरतो आम्ही. तुम्हाला शेती का आवडते? शेती आवडते म्हणजे जे काय आज चाललं आहे जगामध्ये, जे औषधाचं आपण खातो आणि जे हानी झालेली आहे, त्याच्यामुळे आता शेतीवर आम्ही त्याच्याहीपेक्षा आम्ही जास्त आता जोर द्यायला लागलो. कारण पौष्टिक शेती केली, चांगली शेती केली तर आमचं जीवन चांगलं राहील, म्हणून आम्ही जास्त इकडे लक्ष देतो शेती. तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्याल? तुम्हाला एकच संदेश देईन मी, कारण आम्ही ज्या वेळेस लहान होतो, तुमच्यासारखे पण आम्ही लहान होतो, आम्ही पण विद्यार्थी होतो, पण आम्ही ज्या वेळेस शाळेतून सुटायचो त्यावेळेस हे आमचे असे आई वडील असायचे. आमचे पण आई वडील असे, आता नाही, तर मीच मोठा झालो. तर त्यांना आम्ही मदत करण्यासाठी आम्ही शाळा सुटल्यावर पहिले धावायचो. त्याच्यामुळे तिथून जी आवड आहे आम्हाला ती आत्तापर्यंत आहे. आणि तुम्हाला संदेश द्यायचा झाला तर मी एकच म्हणेन की भले तुम्ही नका आमच्यासारखं मेहनत करू, पण एक जिल्हा परिषदकडून किंवा गव्हर्नमेंटकडून आपल्या कृषी सहाय्यक किंवा कृषी माध्यमातून तुम्ही 50% याच्यातली मुलं, म्हणजे जी 50 मुलं असतील आज, त्याच्यातली 25 मुलं तरी तुम्ही कृषीमध्ये जाल, एवढी माझी तरी इच्छा आहे. आणि ते तुम्ही कृषी म्हणजे काय, कृषीमध्ये तुम्ही गेला तर इथला घास तुम्ही परदेशापर्यंत पाठवू शकता, श्रीमंतांपर्यंत पोचू शकता. ते काय पैसे खाणार नाहीत, ते शेतीतलं धान्यच खाणार आहोत. म्हणून तुम्ही माझं तरी एक खरंच ऐका की तुम्ही कृषीमध्ये उतरा आणि चांगली तुमची प्रगती करा आणि जगाला खाऊ घाला चांगल्यापैकी. आपण आपला वेळ देऊन शेतीविषयी छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. बरं, मी काय म्हणतो मॅडम, तुमचे आपले मुलं आहेत माझी लहान, मी सुद्धा माझी भाकरी आणलेली आहे, थोडी थोडी एक घास खाल काय तुम्ही माझ्या एका शेतकऱ्याकडचं? हां, या मग येवा. थँक्यू काका म्हणा.